नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. 29 मे 25 या दिवशी रात्री 10:26 राहू मीन राशीमधून कुंभ राशीमध्ये प्रवेश करतोय. आता तुम्हाला प्रश्न पडलेलाच असेल की अरे आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ 18 मे रोजी राहू बदल आहे, तर तुम्ही 29 मेला का म्हणताय? तर थोडक्यात खुलासा. सगळ्या पंचांगामध्ये रवी, चंद्र, बुध, मंगळ वगैरे सगळ्या ग्रहांची स्पष्ट गती दिलेली असते, पण राहूची स्पष्ट गती बऱ्याच पंचांगामध्ये मध्यम गतीने दिलेली असते. स्पष्ट राहूची दैनंदिन गती ही इतर ग्रहांप्रमाणे रोज बदलणारी असते, मात्र मध्यम राहूची दैनंदिन गती 3 कला 10 विकला इतकी कायम असते. त्यामुळेच स्पष्ट राहू आणि मध्यम राहू यांच्या गतीमधील फरकामुळे दोन्ही राहूंच्या भोगांमध्ये फरक दिसून येतो आणि हा फरक बरेचदा राहू राशी प्रवेशाच्या वेळी लक्षात येतो आणि त्यामुळेच लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. दाते पंचांगामध्ये राहू स्पष्ट गतीने दिलेला आहे आणि त्याच्याचमुळे राहूचा कुंभ राशी प्रवेश हा 29 मे रोजी रात्री 10:26 आहे. अर्थात हा वादाचा विषय अजिबात नाहीये, त्याच्यामुळे याच्यावर फार चर्चा नको. 18 मे झाला काय किंवा 29 मे झाला काय, राहू आता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे आणि हा मंदगती ग्रह असल्यामुळे 8 दिवसात फारसा काही फरक पडत नाही. नेहमीप्रमाणे थोडी राहू बद्दलची माहिती करून घेऊया. राहूचं खरं नाव स्वर्णभानू, माता सिंहिका आणि विप्रचित्ती यांचा हा मुलगा. माता सिंहिका ही हिरण्यकश्यपूची बहीण. हिरण्यकश्यपू हा दैत्य असल्यामुळे अर्थातच सिंहिका सुद्धा दैत्यच. माता सिंहिकेकडे विशेष यौगिक शक्ती होत्या, त्याच्यापैकी छायाग्रहण शक्ती ही एक. ही शक्ती माता सिंहिकेकडून राहूला सुद्धा मिळाली. राहूच्या सूर्य आणि चंद्राला ग्रहण लावण्याच्या क्षमतेचा हा एक भाग आहे. ही शक्ती त्याला आपल्या आईकडूनच मिळाली. विप्रचित्ती हा एक शक्तिमान असुर होता. त्याचे वडील म्हणजे कश्यप ऋषी. आपल्या वडिलांकडून शक्ती आणि धूर्तता याला वारशाने मिळाली. सिंहिका आणि विप्रचित्ती यांनी स्वर्णभानूला जन्म दिला, मात्र समुद्र मंथनानंतर हाच पुढे राहू आणि केतू झाला. ही समुद्र मंथनाची गोष्ट तुम्हाला माहीतच आहे की अमृतप्राशनासाठी वेश बदलून हा स्वर्णभानू बसला होता आणि चंद्र आणि सूर्याने त्याला पाहिले, त्याची चुगली केली आणि मग विष्णूने मोहिनी रूप घेऊन सुदर्शन चक्राने या स्वरभानूचे मुंडके छाटले. परंतु अमृताचे थेंब प्राशन केलेले असल्यामुळे त्याचा शिरच्छेद झाला आणि 2 भाग झाले, म्हणजे शिर वेगळं आणि धड वेगळं. तरीही त्यांना अमृताचे कण असल्यामुळे अमरत्व प्राप्त झाले. त्यापैकी शिराचा जो भाग तो राहू आणि धडाचा जो भाग तो केतू. राहूवर सिंहिका मातेच्या शक्तीचा खूप प्रभाव होता आणि तिच्याकडून त्याला अद्वितीय शक्ती मिळाल्या होत्या. सिंहिका माता तिच्या मजबूत मनासाठी आणि जादुई शक्तींसाठी ओळखली जाते. मुख्यत्वे करून तिच्याकडे विचार, सावल्या आणि भ्रम यांच्यावर प्रभाव पाडण्याची क्षमता होती आणि त्याचमुळे राहूला भ्रम, माया, हेराफेरी किंवा धोरणात्मक फसवणुकीचा वारसाच मिळाला. सिंहिका मातेच्या शिकवणीमुळे राहू क्रूर, धूर्त, दूरदर्शी आणि शॅडो प्लॅनेटचा ग्रह बनला. आता राहू पापग्रह जरी असला तरी तो कायम अशुभ फळ देत नाही. राहू शनिवत फळ देतो असं म्हणलं जातं, पण कुंभ राशीचा तो स्वामी नाहीये, त्याची मूल त्रिकोण रास कुंभ आहे असं म्हणलं जातं. आता हा राहू एखाद्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतो आणि एखाद्याला अगदी खाली आपटतो. मग हा पापग्रह राहू एखाद्याला चांगली फळं, एखाद्याला वाईट फळं असं का देतो? तर राहू ज्या राशीत असतो त्या राशीच्या स्वामीप्रमाणे फळ देतो.
तो ज्या राशीत आहे त्या राशीचा स्वामी जर शुभ असेल, बलवान असेल, तर राहू त्या व्यक्तीला चांगली फळं देतो. आणि राहू ज्या राशीत आहे त्या राशीचा स्वामी जर अशुभ असेल, अशुभ अशी महादशा अंतर्दशा चालू असेल किंवा अशा वेळी राहूची अंतर्दशा चालू असेल, तर राहू या व्यक्तीला अगदी रसातळाला नेऊन ठेवतो. म्हणून राहूची फळं अशुभ की शुभ हे तुमच्या कुंडलीतील राहूच्या परिस्थितीनुसार ठरतं. जरी राहू शनीप्रमाणे फळ देत असला तरी शनी कर्माचा कारक ग्रह आहे आणि तो हळूहळू शिस्तबद्ध आणि बरेचदा वेदनादायी धडा सुद्धा देतो. पण राहू हा कर्माचा अँप्लिफायर आहे. तो भूतकाळातल्या इच्छा किंवा ध्यास घेऊन येतो आणि या इच्छेचे निराकरण होणे आवश्यक असते. राहू ज्या ग्रहाबरोबर आहे त्याचे गुण स्वतः घेतो, मात्र त्या ग्रहाला बिघडवतो. राहू आणि शनी दोघंही कार्मिक प्लॅनेट आहेत. राहू ज्या स्थानात असतो त्या स्थानाबद्दलच्या तीव्र इच्छा माणसाला असतात किंवा खूप उत्सुकता असते. त्याचबरोबर राहू ज्या ग्रहाबरोबर आहे त्या ग्रहाचे गुण सुद्धा स्वतः घेतो. त्यामुळे कुंडलीत गोचरीने जेव्हा आपण राहूचं फळ बघणार आहोत तेव्हा ही सर्वसाधारण फळं नक्की तुम्ही लक्षात घ्यायचे. त्याचप्रमाणे काय गोष्टी घडतील किंवा तुम्हाला कसं वागायचंय हे नक्की तुम्ही घ्यायचंय. मात्र एखादा चांगला निर्णय घ्यायचा आहे, महत्वाचा निर्णय आहे किंवा काही चालू करायचंय, नोकरीत बदल करायचा आहे किंवा प्रॉपर्टी घ्यायची, असे जे महत्वाचे निर्णय असतात ते घेताना अवश्य आपली कुंडली बघून मग निर्णय घ्या. कारण तुमच्या कुंडलीतला राहू प्रबळ आहे, बलवान आहे की निर्बली आहे हे तुम्हाला माहीत असल्याशिवाय राहूच्या चांगल्या किंवा वाईट फळांची तीव्रता किती राहील हे तुमच्या लक्षात येणार नाही. जेव्हा महत्वाचे निर्णय असतील अशा वेळी नक्की आपली कुंडली ज्योतिषाला दाखवून मार्गदर्शन घ्या. तुम्हाला जर माझ्याकडून मार्गदर्शन हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देत आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. आता नेहमीप्रमाणे या राहूच्या राशी बदलाचा सर्वसाधारण परिणाम काय होणार आहे ते आपण पाहूया. कुंभ रास कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये लाभस्थानी येते. राहूच्या राशी बदलाचा सर्वात जास्त परिणाम टेक्नॉलॉजी आणि मीडियावरती होणार आहे. आपण सध्या सगळेजण मीडिया ऍडिक्ट झालेलो आहोत, परंतु या काळामध्ये मीडियावरती छोट्या छोट्या बातम्या अगदी तिखट मीठ लावून सांगितल्या जातील किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवरती किंवा वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओज वेगवेगळे असतील आणि मग आपली कुंडली बघून किंवा काहीतरी ऐकून आपण असे अनेक व्हिडिओ बघत राहू. मात्र जर तुम्हाला बातम्या पाहिजे असतील, सध्या परिस्थिती नक्की काय आहे, सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर सह्याद्री किंवा तत्सम योग्य चॅनलचा वापर करा. उठसूट सगळ्या चॅनलवरती बातम्या पाहू नका. मीडियावर बऱ्याच फेक न्यूज पसरवल्या जातील, त्यामुळे नक्की सत्य काय आहे ते आपल्याला कळणार नाही. अर्थात त्याच्यामुळे मीडिया हा इतका विश्वासार्ह प्लॅटफॉर्म राहीलच असं नाही. थोडक्यात काय तर मीडिया इंडस्ट्रीसाठी हे दिवस चांगले नाहीयेत. मग या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आपलं काम नीट केलं पाहिजे. आपल्या चॅनल थ्रू फेक बातम्या पसरवल्या जाणार नाहीत किंवा छोटी गोष्ट तिखट मीठ लावून सांगितली जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आता राहू हा भ्रम आहे, त्याच्यामुळे काय होईल की माणसं कोणावरच विश्वास ठेवणार नाहीत, दुसऱ्याची सतत निंदा नालस्ती करतील. कारण या भ्रमामुळे दिसतं तसं नसतं हा अनुभव प्रत्येकाला येईल. पण त्यामुळे होतं काय की सतत एकमेकांची निंदा केली जाते आणि मग त्याच्यासाठी छोटे छोटे ग्रुप्स पडतात आणि मग एकमेकांची निंदा त्याच्यात केली जाते. तर हे ग्रुपिझम करणं टाळलं पाहिजे. या काळामध्ये इम्युन सिस्टीम म्हणजे प्रतिकार शक्ती थोडी कमी होईल किंवा एखादा छोटा व्हायरस येण्याची सुद्धा शक्यता राहील. मग महामारी येईल काय तर नाही, छोटे छोटे आजार त्रास देतील किंवा एखादा व्हायरस आला तरी त्याच्यावर मेडिकल किंवा औषधं
उत्तम असतील, म्हणजे त्याच्यावर औषधोपचार चांगल्या प्रकाराने होतील, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. मात्र आपली इम्युन सिस्टीम चांगली ठेवणं या काळात महत्वाचं आहे. या काळामध्ये स्पेस संशोधन खूप मोठ्या प्रमाणावर होईल. मंगळासारख्या ग्रहांवर माणसं ये जा करायला लागण्याची शक्यता आहे, किंवा इतर कोणत्या ग्रहांवरती अजून जीवसृष्टी आहे याची माहिती आपल्याला होईल. लोक टेक्नॉलॉजीचा खूप वापर करतील. अगदी घरात सुद्धा बरीच कामं रोबोट करून घेतली जातील. मात्र एखादा स्टार्टअप करताय, काहीतरी नवीन सुरू करताय, तर पूर्णपणे टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहू नका. काही गोष्टी आपल्या हातात सुद्धा ठेवा. राहू भ्रम आहे, अत्याचार आहे, आतंक आहे, तसेच तो भीती किंवा दुःखाचं कारण आहे. ज्यांच्या कुंडलीत राहू चांगली फळं देत नाहीये, किंवा ज्या लोकांवर आता राहूचा खूप परिणाम आहे, खूप असर होतोय, तर अशी लोक कशी वागतात? तर ते कानाने चांगलं ऐकत नाही. म्हणजे आपण जर त्यांना सांगितलं की चांगलं आहे का, काहीतरी चांगले विचार करा, तर ते ऐकत नाहीत. तर अशी माणसं ऐकतातही चुकीचं, बोलतातही चुकीचं, दुसऱ्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. त्याचबरोबर दुसऱ्याची निंदा नालस्ती करतात, दुसऱ्याला फसवतात, खूप चिडचिडलेली राहतात. तर अशा लोकांवर राहूचा जास्त प्रभाव असतो. हे भ्रमातून बाहेरच येत नाही. या राहूला कंट्रोल कोण करतं? तर गुरु करतो, आणि या गुरुची राहूवरती दृष्टी राहणार आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात त्याची तीव्रता थोडी कमी राहणार आहे. आता आपण 12 राशी लग्नांना, म्हणजे लग्न राशींना या राहूच्या राशी बदलाचे काय परिणाम मिळतील ते पाहूया. ज्यांना आपली लग्न राशी माहितीये त्यांनी हे भविष्य लग्न राशीप्रमाणे बघावं, पण ज्यांना लग्न रास माहीत नाहीये तर त्यांनी आपल्या चंद्र राशीप्रमाणे पाहिलं तरी चालेल. सुरुवात करूया मेष लग्नापासून. मेष लग्नाच्या 11व्या स्थानातून राहूचं भ्रमण होणार आहे. हे लाभाचं स्थान आहे, इच्छापूर्तीचं स्थान आहे. या काळात तुमच्या रखडलेल्या गोष्टी किंवा तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतील. तुमचं सोशल सर्कल चांगलं वाढेल. तुम्ही एखादं नवीन स्टार्टअप चालू करू शकता, त्याच्यात तुमची प्रगती होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला नेम फेम सुद्धा प्राप्त होईल. जर तुम्ही सोशल मीडियामध्ये काम करत असाल तर चांगल्या प्रकाराने काम कराल. फक्त त्याच्यात विश्वासार्हता ठेवा, त्याच्यामुळे तुम्हाला उत्तम यश मिळेल. तुमची एखादी नवीन पार्टनरशिप होऊ शकते आणि तोही धंदा तुम्हाला लाभेल. मात्र या काळात यश खूप मिळत असल्यामुळे तुम्ही ओव्हर अँबिशियस होऊ शकता, डोक्यात हवा जाऊ शकते, तर असं होऊ देऊ नका. आणि हे यश तुम्हाला किती मिळेल हे तुमच्या मूळ कुंडलीतील राहूच्या स्थितीनुसार आणि महादशेनुसार मिळेल. म्हणजे राहू जर उत्तम असला आणि आत्ताचा जो गोचरीचा राहू आहे तोही चांगला असेल तर तुम्ही यशाच्या शिखरावर जाऊन पोचाल. मात्र तुमचा राहू जर ठीक नाहीये तर अनएक्सपेक्टेड रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्यावर येऊ शकतात. त्या जबाबदाऱ्या पाळणं तुम्हाला आवश्यक राहील. सोशल सर्कल तुमचं वाढणार आहे, त्याच्यामुळे अर्थातच आपल्या मोठ्या भावंडांबरोबर किंवा आपल्या नातलगांबरोबर संबंध तुम्ही बिघडू देऊ नका. सोशल मीडियावर जसे ऍक्टिव्ह राहता तसे आपल्या नात्यांमध्ये सुद्धा ऍक्टिव्ह राहा. त्यांची विचारपूस करा. त्यांच्याशी बोलताना मिसअंडरस्टँडिंग होणार नाही याची काळजी घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादं नवीन स्टार्टअप करणार असाल, एखादी नवीन गोष्ट चालू करणार असाल तर 100% टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहू नका. काही गोष्टी स्वतःकडे ठेवा, स्वतः हाताने लिहा. जसा राहू लाभात आहे त्याचवेळी केतू पंचमात असणार आहे. त्याच्यामुळे रातोरात श्रीमंत करून देणाऱ्या ज्या स्कीम्स असतात अशा स्कीम्सना भूलू नका. त्यांच्या आकर्षक व्याजदराला भूलून तिथे पैसे गुंतवू नका, नाहीतर तुमचं नुकसान होईल. या काळात दोन्हीकडून एक्सपेक्टेशन्स राहणार नाहीत. म्हणजे समोरचाही तुमच्याकडून जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवेल आणि तुम्हीही त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवाल. तर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करा आणि त्याचप्रमाणे समोरच्याकडून अवास्तव अपेक्षा करू नका. 25 नोव्हेंबरला राहू शततारका नक्षत्रात जाईल. हे हिलिंगचं नक्षत्र आहे.
तुमच्यामध्ये असलेले हिडन टॅलेंट्स लोकांसमोर येतील. त्याच्यामुळे तुम्ही अजून नवीन काहीतरी करू शकाल आणि याचा फायदाच तुम्हाला होईल. आणि पुढे राहू धनिष्ठा नक्षत्रात गेल्यानंतर तुमची मेंटल हेल्थ सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. या काळात एकंदर अकल्ट सायन्समध्ये तुमची रुची वाढेल. मग त्या विषयांसंबंधी काही अभ्यास करणार असाल, काही शिकणार असाल तर अवश्य शिका. राहू शततारका आणि धनिष्ठा नक्षत्रात गेल्यानंतर त्याचं सविस्तर फळ काय मिळेल याचा व्हिडिओ नंतर आपण बनवूच. एकंदरीत मेष लग्नाच्या लोकांनी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे कोणाकडून अवास्तव अपेक्षा करू नका, 100% टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहू नका आणि जास्त व्याजाचे आमिष दाखवणाऱ्या स्कीम्सला भुलू नका. मेष लग्नाच्या लोकांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ रोज करायचा आहे. तसंच ब्रीदिंग एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. आणि एक वेगळा उपाय म्हणजे 10 मुखी रुद्राक्ष 5-6 तास पाण्यामध्ये घालून ठेवा आणि नंतर त्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा. सगळ्या राशी लग्नाच्या लोकांना महत्वाचा उपाय मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. तो सगळ्यांसाठी सारखा असणार आहे आणि त्याचे अतिशय चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. आणि त्याचबरोबर प्रत्येक राशी लग्नाच्या लोकांना काही छोटे उपाय मी देईन, ते ती रास संपल्यानंतर देईन. वळूया वृषभ लग्नाकडे. वृषभ लग्नाच्या दशम स्थानातून राहूचे भ्रमण होणार आहे. दशमातला राहू हा छत्र चामर योग देतो असं तुम्ही ऐकलं असेल. पण मग ते सगळ्यांना का मिळत नाही? तर कारण हेच की तो राहू अतिशय बलवान असला पाहिजे. पण एकंदरीतच दशमात राहू आल्यानंतर तुमची नोकरी व्यवसायामध्ये उत्तम प्रगती होईल. तुम्ही लीडरशिप घेऊन उत्तम प्रकारे काम पूर्ण कराल आणि अर्थात त्याच्यामुळे तुम्हाला रेकग्निशन सुद्धा मिळेल. आणि रेकग्निशन मिळालं की नेम फेम सुद्धा मिळेल. जे लोक राजकारणात पॉलिटिक्समध्ये आहेत, जर तुमचा राहू चांगला असेल तर तुम्ही उत्तम पॉलिटिशियन या काळात बनू शकतात. तुम्हाला चांगली प्रसिद्धी मिळेल. या काळामध्ये तुम्ही आहात त्याच्यापेक्षा अधिक चांगलं बनण्याची किंवा अधिक सक्सेस मिळवण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि त्याच्यामुळे यासाठी जर काही शिकावं लागलं तर तुम्ही ते शिकाल. जसं काही जण सर्टिफिकेशन्स करतात किंवा त्याला ऍडिशनल काहीतरी शिकतात, अपडेट होतात, त्याच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा काहीतरी शिकाल आणि अर्थातच त्याच्यामुळे सक्सेस रेटमध्ये नक्की वाढ होईल. या काळामध्ये तुम्हाला परदेशी नोकरीची संधी येऊ शकते. त्याचप्रमाणे जर तुम्ही स्वतंत्र व्यवसाय करत असाल तर एक्सपोर्टमध्ये तुम्ही अजून काहीतरी करू शकता किंवा इंटरनॅशनल बिझनेस वाढवू शकता. मग या सगळ्या प्रकारात लक्षात काय ठेवायचंय तर तेच की ओव्हर अँबिशियस बनायचं नाहीये. पैसे कमवण्यासाठी सतत कामच करत राहिलाय असं करू नका. घर आणि ऑफिस यांच्यामध्ये बॅलन्स ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. बॉस बरोबर चांगले संबंध ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला नेम फेम मिळवण्याची खूप इच्छा असणार आहे, पण त्याच्यासाठी या खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागू नका आणि त्याच्यासाठी अनएथिकल गोष्ट अजिबात करू नका, नाहीतर तुमचं नक्की नुकसान होईल. राहूची शिक्षा प्रचंड मोठी असते. म्हणजेच काय तर योग्य मार्गाने वाटचाल करायची आहे. आणि हे सगळं करताना ओव्हरवर्क किंवा कामाचा स्ट्रेस तुम्ही घ्यायचा नाहीये, नाहीतर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. तब्येतीच्या कुरकुरी सुरू होतील, गुडघ्याचा त्रास होऊ शकतो. जर मूळ कुंडलीतली राहूची स्थिती चांगली नसेल तर काही अनएक्सपेक्टेड निगेटिव्ह गोष्टी घडू शकतात. असं जर तुमच्या लक्षात आलं तर वेळीच निर्णय घेताना सावध व्हा. कोणत्याही प्रकारच्या कोर्ट कचेरीमध्ये तुम्ही अडकू नका. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर आपले कलिग्स, आपले बॉस, त्याचप्रमाणे व्यवसाय करत असलात तर आपले एम्प्लॉईज या सगळ्यांबरोबर तुम्ही चांगले संबंध ठेवायचे आहेत. नोव्हेंबरमध्ये राहू शततारका नक्षत्रात जाईल. हे हिलिंगचं नक्षत्र आहे. या काळामध्ये तुमची अजून ग्रोथ होईल. ज्योतिष, वास्तू किंवा तत्सम गोष्टींमध्ये रस निर्माण होईल किंवा असे विषय तुम्ही शिकायला घ्याल.
तर चांगल्या ठिकाणी जाऊन अवश्य शिका. आणि जर तुम्ही परदेशी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर जेव्हा राहू धनिष्ठा नक्षत्रात जाईल तेव्हा परदेशी नोकरीची संधी तुम्हाला येईल, अर्थात तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार. तर परदेशाची संधी तुम्ही अवश्य घ्या किंवा या काळात परदेशी जाण्यासाठी अवश्य प्रयत्न करा. वृषभ लग्नाच्या लोकांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करावा. वळूया मिथुन लग्नाकडे. तुमच्या लग्नात गुरुचं सुद्धा भ्रमण चालू आहे. आत्ताच गुरुनी मिथुन राशीमध्ये प्रवेश केला आहे. अर्थातच त्याच्यामुळे तुम्हाला राहूचा त्रास फारसा होणार नाही किंवा तुमच्या कुंडलीत राहू जरी चांगल्या प्रकाराने नसला, त्याची स्थिती बिघडलेली असली तरी त्याची त्रास द्यायची तीव्रता थोडी कमी राहील. राहू भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अध्यात्मात रुची वाढेल. हे उच्च शिक्षणाचं सुद्धा स्थान आहे, त्यामुळे नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. वेगवेगळे धर्मग्रंथ तुम्ही वाचाल आणि याच वेळी धार्मिक यात्रा सुद्धा तुम्ही कराल. वेगवेगळे ग्रंथ वाचल्यामुळे तसंच तीर्थक्षेत्री जाऊन तिथलं ज्ञान ग्रहण करून माहिती करून घेतल्यामुळे तुम्हाला बरंच ज्ञान प्राप्त होईल आणि मग ते ज्ञान तुम्ही इतरांना सुद्धा द्याल. तुमची इंट्युशन पॉवर या काळात वाढेल. त्यामुळे आयुष्यात तुम्ही जे निर्णय घ्याल ते योग्य मार्गाने घ्याल आणि इतरांना सुद्धा आपल्या ज्ञानाचा फायदा करून द्याल आणि त्यांनाही चांगला मार्ग दाखवाल आणि दुसऱ्याला मदत केली तर आपला फायदा नक्कीच होतो. थोडक्यात काय, तुम्ही एक प्रकारे मेंटॉरचं काम कराल. पण या सगळ्यामुळे होतं काय की कधी कधी आपल्याला असं वाटतं की मलाच सगळं काही समजतंय आणि प्रत्येक गोष्ट माझीच बरोबर आहे, म्हणजे मीच सर्वे सर्व आहे. तर असं समजू नका, कारण त्याच्यामुळे तुम्ही इतरांशी क्वचित उद्धटपणाने किंवा दुसऱ्याला कमी लेखून बोलू शकता. आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा सुद्धा तुम्ही मान ठेवायचा आहे. त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा अनुभवाचा साठा नक्कीच चांगला आहे, तर त्यांच्याशी सुद्धा नम्रतेने वागा. या काळात क्वचित तुमच्या वडिलांशी सुद्धा तुमचं पटणार नाही किंवा तुमच्या वडिलांना काही तब्येतीचा त्रास होऊ शकतो. यापैकी काहीही असेल तरी आपल्या वडिलांना सहकार्य करा, त्यांची काळजी घ्या. काही गोष्टी प्रॅक्टिकली सॉल्व्ह करा. समजा एखाद्याशी नाही जमलं, तत्वात मतभेद असले तर डायरेक्ट चॅलेंज करू नका त्यांना. अहंकारी न बनता शांतपणे समंजसपणे निर्णय घ्या आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. राहू शततारका नक्षत्रात गेल्यानंतर तुम्हाला परदेशी शिक्षणाची संधी चालून येईल. जर तुम्हाला परदेशी शिक्षण घ्यायचं असेल तर या काळात तुमचं काम नक्की होईल. आणि हाच राहू धनिष्ठा नक्षत्रात गेल्यानंतर जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुम्हाला परदेशी जाण्याचा योग येईल आणि त्याचा तुम्हाला फायदाच होईल. मिथुन लग्नाच्या लोकांनी लक्षात ठेवायच्या गोष्टी काय आहेत तर वाद घालू नका. जेव्हा प्रवास कराल तेव्हाही कुणाशी भांडू नका. ऑकल्ट सायन्समध्ये रुची ठेवा आणि ज्येष्ठांचा आदर करा. मिथुन लग्नाच्या लोकांनी दर मंगळवारी मारुतीच्या मंदिरामध्ये चणे आणि गूळ अर्पण करावेत. वळूया कर्क लग्नाकडे. कर्क लग्नाच्या अष्टम स्थानातून राहूचं भ्रमण होणार आहे. कोणत्याही ग्रहाचं अष्टम गोचर फारसं चांगलं धरलं जात नाही. मात्र जर तुमच्या कुंडलीतला राहू उत्तम असेल आणि राहूची महादशा चालू असेल तर या काळात तुम्ही जर रिसर्च क्षेत्रामध्ये असाल तर तुमच्याकडून एक उत्तम रिसर्च होईल. कोणत्याही प्रकारावर एखाद्या गोष्टीवर चांगल्या प्रकारे संशोधन तुम्ही कराल आणि त्याचं ॲप्रिसिएशनही तुम्हाला मिळेल. जर तुम्ही अकाउंट किंवा फायनान्समध्ये असाल किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असाल तर हे राहूचं गोचर तुम्हाला फायदा देईल. तुमची ऑकल्ट सायन्समध्ये रुची वाढेल. ज्योतिष किंवा तत्सम विषयामध्ये तुम्हाला रुची निर्माण होईल आणि त्या संबंधी तुम्ही काही चांगलं शिकू शकता. या काळात तुमची इंट्युशन पॉवर वाढेल. त्याच्यामुळे काही गोष्टी सगळ्यांना कळायच्या आधीच तुम्हाला समजतील आणि त्याच्यामुळे
तुमचं जजमेंट चांगलं राहील आणि तुम्ही निर्णय योग्य रीतीने घ्याल आणि अर्थात निर्णय योग्य घेतल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. एखादी नवीन गोष्ट येते, जसं सध्या AI आलेलं आहे. अजूनपर्यंत कोणी शिकलेलं नाही अशा गोष्टी तुम्ही शिकाल आणि त्याच्यामुळे साहजिकच तुमचं ज्ञान जास्ती वाढेल. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील. तुम्हाला त्यांचा मेंटॉर समजतील. किंवा जर तुम्ही इन्शुरन्स मध्ये असाल तरीही तुम्हाला चांगला फायदा होईल. या काळात सासूरवाडच्या लोकांशी वाद घालू नका. त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा. क्वचित प्रसंगी तुम्हाला सासूरवाडीहून उत्तम लाभ होऊ शकतो. राहूचं अष्टम गोचर आहे. कधी कधी अनएक्सपेक्टेड खर्च येईल अंगावर किंवा अनएक्सपेक्टेड फायनान्शियल लॉस सुद्धा होऊ शकतो. तर आपल्या पैशाची नीट काळजी घ्या. अर्थात फायनान्शियल लॉस जर झाला तर स्ट्रेस किंवा एन्झायटी खूप वाढेल. त्याच्यामुळे तब्येत खराब होईल. तर शक्यतो लॉस होणार नाही याची काळजी घ्या. क्वचित तुम्हाला गुप्त शत्रूंचा त्रास होऊ शकतो किंवा एन्झायटी वाढल्यामुळे किंवा कोणत्याही गोष्टीमुळे काही गोष्टींबद्दल एकदम डिटॅचमेंट निर्माण होईल. मात्र नोव्हेंबरमध्ये राहू शततारका नक्षत्रात गेल्यानंतर हा त्रास कमी होईल. जर तुम्ही विद्यार्थी दशेत असाल तर मन लावून अभ्यास करणं आणि नियमितपणे अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि नंतर राहू धनिष्ठा नक्षत्रात गेल्यानंतर तुम्हाला एखादी रिसर्च रिलेटेड नोकरी चालून येईल. तर या संधीचा फायदा अवश्य घ्या. तुम्ही जर ऍस्ट्रॉलॉजर असाल किंवा तत्सम ऑकल्ट सायन्स मध्ये असाल तर नवीन नवीन प्रकारांनी तुम्ही तुमचं ज्ञान वाढवू शकता किंवा अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. कर्क लग्नाच्या लोकांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि स्ट्रीट डॉग्सना जर तुम्ही खाऊ घातलं तर तेही तुमच्यासाठी चांगलं राहील. वळूया सिंह लग्नाकडे. सिंह लग्नाच्या सप्तम स्थानातून राहूचं भ्रमण होणार आहे. तुमच्या कुंडलीत राहू चांगला आहे आणि राहूची महादशा चालू आहे आणि तुम्ही जर अजून अविवाहित आहात तर तुमचा विवाह नक्की ठरेल. तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थिती पाहता कदाचित हे लग्न इंटरकास्ट मॅरेज असू शकेल, इंटर रिलिजन असू शकेल किंवा अगदी परदेशी व्यक्तीबरोबर सुद्धा विवाह ठरू शकतो. अर्थात तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थितीप्रमाणे. आणि जर तुमचं लग्न झालेलं असेल तर मात्र तुमच्या पार्टनर सोबत तुम्ही सुसंवाद ठेवायचा आहे. त्याच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणं अपेक्षित आहे. उगाच वाद वाढवू देऊ नका. राहू भ्रम आहे, त्यामुळे कदाचित तुमच्या जोडीदाराबद्दल तुमच्या मनात गैरसमज निर्माण होईल आणि उगाचच तुम्ही जसा विचार करताय तसंच आहे असं तुम्हाला वाटेल. तर या काळामध्ये आपल्या जोडीदारावर अविश्वास दाखवू नका. सत्य काय आहे याचा नीट पडताळा घ्या आणि गैरसमजांना थारा देऊ नका. जर तुमचा स्वतंत्र व्यवसाय असेल तर तो तुम्ही इंटरनॅशनली सुद्धा करू शकता किंवा तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला परदेशी नोकरीची संधी चालून येऊ शकते. त्याचा अवश्य लाभ घ्या. नवीन बिझनेसच्या संधी येतील, नवीन पार्टनर्स मिळतील, पण आपल्या जुन्या पार्टनर्सना विसरू नका. आपल्या जुन्या पार्टनर सोबत किंवा आपल्या जोडीदारासोबत सुद्धा ट्रान्सपरन्सी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. थोडक्यात काय, कुठेही शंकेला वाव देऊ नका म्हणजे वाद संपतील. म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होऊ देऊ नका आणि याच्यासाठी मिसकम्युनिकेशन अजिबात करू नका. आणि याच्यासाठी आपल्या पार्टनरकडून अव्वाच्या सव्वा म्हणजे अनरिअलिस्टिक अपेक्षा ठेवू नका. तसंच आपलं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ म्हणजे घर आणि ऑफिस याच्यामध्ये बॅलन्स ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थिती चांगली नसेल तर आपल्या पार्टनर सोबत सेपरेशन होऊ शकतं. म्हणून गैरसमज होऊ देऊ नका. सत्य काय आहे ते पहा. आणि तुमच्या कुंडलीतील राहूची स्थिती चांगली नसेल तर नक्कीच आपली कुंडली पाहून घ्या. तुम्ही जर कोणाला कमिटमेंट दिली तर त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि काहीही झालं तरी कोर्ट कचेरीच्या फंदात अजिबात पडू नका.
वाद होत असतील तर थोडं थांबा. 25 नोव्हेंबर नंतर राहू शततारका नक्षत्रात गेल्यानंतर तुमचे गैरसमज दूर होतील, वाद मिटतील. तर थोडं सबुरीने घ्या. वाद सतत होत असतील तर थोडं थांबा. राहू शततारका नक्षत्रात गेल्यानंतर हे हिलिंगचं नक्षत्र असल्यामुळे गैरसमज दूर होतील, वाद संपतील. त्याच्यामुळे थोडं थांबा, सबुरीने घ्या. आणि पुढे धनिष्ठा नक्षत्रात राहू गेल्यानंतर जर तुम्ही नोकरीत असाल तर काही कारणाने तुम्हाला घरापासून दूर राहण्याचा म्हणजे तुमची ट्रान्सफर वगैरे होऊ शकते किंवा नवीन नोकरी लांबच्या ठिकाणी मिळू शकते. सिंह लग्नाच्या लोकांनी दुर्गा मातेच्या कोणत्याही मंत्राचा 1 माळ जप रोज करायचा आहे आणि पंचगव्य साबणाने अंघोळ करायची आहे. वळूया कन्या लग्नाकडे. कन्या लग्नाच्या 6ठ स्थानातून राहूचं भ्रमण होणार आहे. पापग्रहाचं 3, 6, 10, 11 स्थानात भ्रमण चांगलं मानलं जातं. त्याच्यामुळे हा राहू तुम्हाला चांगली फळं देईल. तुमची एखादी कोर्ट केस जर चालू असेल तर तुमच्या बाजूने निकाल लागेल. तुम्हाला काही स्पर्धा परीक्षा द्यायचे तर अवश्य द्या किंवा काही चांगले इंटरव्ह्यूज असेल तर तेही द्या. जर तुमच्या कुंडलीत राहू चांगला असेल तर दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. 6ठातला राहू आहे, शत्रू वाढतील, अडचणी वाढतील, कामाच्या ठिकाणी काही त्रास होऊ शकतो. पण या सगळ्या अडचणीतून तुम्ही मार्ग काढाल आणि आपलं काम नक्की पूर्ण कराल. कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट नक्की राहील, पण तुम्ही योग्य स्ट्रॅटेजी वापराल आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. 6ठातला राहू काही प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी राहतो. या काळात तुम्हाला तुमचं रुटीन चांगलं ठेवायचं आहे. म्हणजे काय तर वेळेवर आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर तुमचा स्ट्रेस वाढू शकतो. राहू शनीप्रमाणेच फळं देतो. त्याच्यामुळे तुम्ही डिसिप्लिननीच वागायचं आहे. आपली दिनचर्या अगदी शिस्तबद्ध ठेवायची आहे आणि याच्यामुळे तुम्ही स्ट्रेसवर मात करू शकाल आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील. तुमच्यावर कामाचं प्रेशर खूप असेल, कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट असेल, पण तुम्ही योग्य अनालिसिस करून मग त्याच्यावर काम करा. त्याच्यामुळे तुमच्याकडून काम चांगलं होईल. अर्थात कामाचा स्ट्रेस जाणवेल. तिथे खूप चॅलेंजेस असतील, पण यातूनही तुम्ही पुढेच जा. गुप्त शत्रूंचा काही प्रमाणात त्रास झाल्यामुळे या चॅलेंजेसना किंवा ऑपोजिशनला सामोरं जावं लागतं. कामाच्या ठिकाणी तुम्हाला पॉलिटिक्सचाही सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही चिडून जाऊ नका. कदाचित हे मिसअंडरस्टँडिंग सुद्धा असू शकतं. तर शांत राहा. त्यामुळे तुमची तब्येत बिघडू देऊ नका आणि याच्यासाठी ब्रीदिंग एक्सरसाइज अवश्य करा. काहीही झालं तरी ओव्हरवर्क करू नका, नाहीतर तब्येतीच्या तक्रारी चालू होतील. तुमच्या कुंडलीत राहू चांगला नसेल तर ऑफिसमध्ये क्वचित तुम्हाला अंडर एस्टिमेट सुद्धा केलं जाईल. काम तुम्ही केलंय पण त्याचं श्रेय बॉस घेऊन गेला असं होईल. या परिस्थितीमध्येही तुम्ही शांत राहायचंय, कारण हा सुद्धा कर्माचा कारक आहे. काही दिवसानंतर याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. एकंदर या गोचरमध्ये अगदी शततारका नक्षत्रात राहू गेल्यावर सुद्धा तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे लक्षात काय ठेवाल तर स्ट्रेस घेऊ नका आणि याच्यासाठी गोळ्या औषधांचा वापर न करता नेचरोपॅथी, मंत्रोपचार आणि आपली दिनचर्या शिस्तीत ठेवा. म्हणजे मग तुम्हाला त्रास होणार नाही. राहू धनिष्ठा नक्षत्रात गेल्यावर सुद्धा काही गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात किंवा एखादा आजार डोकंवर काढू शकतो. तर सांभाळून राहा. एकंदरीत कन्या लग्नाच्या लोकांनी काळजी काय घ्यायचे? काम खूप आहे, तब्येत सांभाळा, दिनचर्या नीट ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आणि सगळ्यात मोठी काळजी म्हणजे ऑनलाईन फ्रॉड पासून सावध राहा. कोणत्याही प्रकारे ऑनलाईन फ्रॉड होऊ देऊ नका. सतर्क राहा. कन्या लग्नाच्या लोकांनी दर बुधवारी गणपतीचं दर्शन घ्यावं, देवाला विडा ठेवावा, त्याचप्रमाणे वेलची अर्पण करावी. वळूया तुळ लग्नाकडे. तुळ लग्नाच्या 5म स्थानातून राहूचं भ्रमण होणार आहे. हे स्पेक्युलेटिव्ह इन्कमचं स्थान आहे. तुमच्या कुंडलीत सुद्धा 5म स्थानातून मिळणारा पैसा असेल तर या काळात स्पेक्युलेशन मधून तुम्हाला चांगला पैसा मिळेल.
मात्र इन्व्हेस्टमेंट करताना काळजी नक्की घ्या. ओव्हर कॉन्फिडंट राहू नका. हे एंटरटेनमेंटचं स्थान आहे, कलेचं स्थान आहे. जर तुम्ही कलेच्या क्षेत्रात असाल तर काहीतरी नवीन करा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. इथून प्रेमसंबंध सुद्धा पाहतात. कदाचित आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय एखादा पार्टनर तुम्हाला मिळू शकतो. तुमची रिलेशनशिप चालू होऊ शकते. पंचम स्थानातून विद्या पाहिली जाते. तुम्ही जर शिक्षण क्षेत्रात असाल तर त्या संबंधाने तुमची प्रगती होईल किंवा एक चांगल्या प्रकारचं शिक्षण सुद्धा तुम्ही या काळात घेऊ शकता. या काळात तुमचा कॉन्फिडन्स चांगला वाढेल. क्वचित हायर एज्युकेशनसाठी तुम्ही परदेशी सुद्धा जाऊ शकता. या काळात तुमचं डोकं खूप चालणार आहे, त्याच्यामुळे त्याचा फायदा नक्की करून घ्या. मात्र या काळात तुम्हाला तुमच्या संततीची चिंता सतत लागलेली असणार आहे. याचबरोबर जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर ट्रान्सपरन्सी अवश्य ठेवा. कुठल्याही प्रकारचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. राहू अचानक नुकसान किंवा अचानक फायदा देतो. त्यामुळे जर तुम्ही स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर काळजीपूर्वक करा. पैशाच्या जास्त हव्यासापोटी निर्णय घाईघाईने घेऊ नका. शांतपणे घ्या, म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील, नाहीतर तुमचं अतोनात नुकसान होऊ शकतं. आणि त्यापूर्वी आपली कुंडली अवश्य ज्योतिषाला दाखवून घ्या, कारण तुमच्या कुंडलीत असा पैसा असणं महत्वाचं आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेत असाल तर तुम्हाला शिक्षणावर कॉन्सन्ट्रेट करणं, हे अभ्यास नियमितपणे करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि या सगळ्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. 25 नोव्हेंबरला राहू शततारका नक्षत्रात गेल्यानंतर तुमच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होईल. याच्यासाठी मंत्रशास्त्राचा उपयोग अवश्य करा. त्याचप्रमाणे ज्योतिष किंवा तत्सम काहीतरी ज्ञान घेण्याकडे कल राहील तर त्यासंबंधी शिक्षण नक्की घ्या. आणि धनिष्ठा नक्षत्रात राहू गेल्यानंतर तुम्ही रिलेशनशिपमध्ये जाऊ शकता. अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे क्वचित ते इंटरकास्ट असू शकतं. तुळ लग्नाच्या लोकांनी शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे. शक्य झालं तर तुपाने सुद्धा अभिषेक करायचा आहे. वळूया वृश्चिक लग्नाकडे. वृश्चिक लग्नाच्या चतुर्थ स्थानातून राहूचं भ्रमण होणार आहे. हे सुखाचं स्थान आहे, घराचं स्थान आहे. तुम्हाला एखादं नवीन घर घ्यायची इच्छा होईल किंवा आपल्या घराचं रिनोव्हेशन करावं असं वाटेल. जर कुंडलीतील राहूची स्थिती आणि चतुर्थ स्थान चांगलं असेल, राहूची महादशा सुरू असेल तर एखादं मोठं घर तुम्ही विकत घेऊ शकता. किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तुमची इच्छा होईल, म्हणजे तिथे पैसे गुंतवून पैसे कमवायचे असा विचार तुम्ही कराल. दशा महादशा चांगल्या असतील तर तुम्हाला यातून पैसा सुद्धा मिळेल. यासाठी चांगल्या ज्योतिषाकडून कुंडली मार्गदर्शन अवश्य करून घ्या. मात्र घर विकत घेताना किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना डॉक्युमेंटेशन पूर्ण आहे ना, म्हणजेच कायदेशीर बाबी नीट तपासून बघा, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. त्याचप्रमाणे तुम्ही गाडी घेताय तर तेही नीट बघा, किंवा गाडी चालवताय तर ती चालवताना सुद्धा अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. हे मातृस्थान आहे. आपल्या आईशी संबंध चांगले ठेवा. तिच्या तब्येतीची जर काही कुरकुर चालू असेल तर वेळीच औषधोपचार करा. आणि काही झालं तरी रिअल इस्टेटमध्ये सेल्स परचेस करताना अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. चतुर्थात राहू असल्यामुळे तुमची इमोशनल स्टॅबिलिटी कदाचित कमी होऊ शकते, म्हणजेच तुमची मेंटल हेल्थ थोडी बिघडू शकते, कारण राहू मनावर परिणाम करतो. याच्यासाठी शांत राहणं आणि मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. घरात तुम्ही एखादं चांगलं काम कराल आणि हे हिडन टॅलेंट घराच्या लोकांच्या लक्षात येईल आणि त्यांना खूप आनंद होईल, तर असं काम नक्की करा. क्वचित तुमच्या आजोळच्या लोकांबरोबर तुमचे काही वाद होऊ शकतात, तर हे नातं नीट सांभाळा, सुसंवाद ठेवा. लोक या काळात तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवतील आणि मग तुम्हीही त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवाल, तर असं कोणतंही होऊ देऊ नका. थोडक्यात लोकांची अपेक्षा जमतील तेवढा पूर्ण करा आणि त्यांच्याकडून सुद्धा अवास्तव अपेक्षा करू नका.
चतुर्थात राहू आहे. राहू डिटॅचमेंट दाखवतो. हे तुमचं घर आहे. तर नोकरीच्या निमित्ताने काही काळ तुम्हाला घरापासून डिटॅच म्हणजे एकतर तुमची बदली होईल किंवा तुम्हाला दुसऱ्याच ठिकाणी नोकरी मिळू शकते. मात्र क्वचित ती प्रगतीची संधी सुद्धा असेल. तर अशी संधी तुम्ही घेऊ शकता. मानसिक त्रास होत असेल, एन्झायटी वाढली असेल किंवा काही हृदयासंबंधी काही तक्रारी निर्माण झाल्या तर डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्या, औषधोपचार करा आणि आपली हेल्थ नीट सांभाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. शततारका नक्षत्रात राहू गेल्यानंतर आईची तब्येत सुधारायला लागेल आणि तिचे आशीर्वादही तुम्हाला मिळतील. आणि जेव्हा धनिष्ठा नक्षत्रात राहू जाईल तेव्हा तुम्ही अजून करेजियस बनाल. काहीतरी नवीन करायची इच्छा होईल. काही नवीन चालू करणार असाल तर अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला कर्ज लागेल. तर या काळात तुम्हाला कर्जही मिळू शकतं. पण नवीन गोष्ट चालू करायची की नाही हे कुंडली पाहून ठरवा. एकंदर वृश्चिक लग्नाच्या लोकांनी काळजी काय घ्यायची तर गाडी सांभाळून चालवा. आईची आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिअल इस्टेट मधली जोखमीची डील्स अजिबात करू नका. वृश्चिक लग्नाच्या लोकांनी हनुमंताची पूजा करणं लाभदायक ठरेल. वळूया धनु लग्नाकडे. धनु लग्नाच्या तृतीय स्थानातून राहूचं भ्रमण होणार आहे. तृतीय स्थानातील पापग्रह चांगली फळं देतात. इथे राहू आल्यानंतर तुम्ही करेजियस बनाल. तुमच्यातलं डेअरिंग वाढेल. कोणतीही गोष्ट, कोणतंही काम मी करू शकतो असा आत्मविश्वास तुमच्यात निर्माण होईल. तुमच्या कम्युनिकेशन मध्ये सुधारणा होईल. आतापर्यंत तुम्ही सेल्सचं काम केलं नसेल तर कदाचित तुम्ही सेल्सचं काम मागून घ्याल आणि ते काम सुद्धा तुम्ही उत्तम रीतीने कराल. सेल्सला नेहमी टार्गेट असतं तर ते टार्गेट सुद्धा तुम्ही पूर्ण कराल. हे छोट्या मोठ्या प्रवासांचं स्थान आहे. तर तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागेल. नोकरी व्यवसायासाठी तुम्हाला अनएक्सपेक्टेड ऑपॉर्च्युनिटीज येतील. त्या संधीचा लाभ तुम्ही नक्की घ्यायचा आहे. तुम्ही सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह राहाल. त्यामुळे तुमचं नेटवर्किंग वाढेल. मात्र मी आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर ऍक्टिव्ह राहून आपल्या लोकांची संबंध तोडू नका. आणि त्याचप्रमाणे चुकीच्या पोस्ट सुद्धा करू नका जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. जर तुम्ही लेखक असाल तर या काळात एखादं चांगलं लिखाण तुमच्याकडून होईल आणि त्याला अप्रिसिएशन मिळेल. म्हणजे छंद तुम्ही तुमचे जोपासणार आहात. तुम्ही पूर्वीपेक्षा उत्तम प्रकाराने कम्युनिकेशन कराल. चांगलं प्रेझेंटेशनही कराल. त्यामुळे अर्थातच नोकरीच्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला येतील. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. मग लक्षात काय ठेवायचंय तर ओव्हर कॉन्फिडंट बनायचं नाहीये किंवा आपल्या शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध राहतील याची काळजी घ्यायची. आपल्या नात्यामध्ये दुरावा येता कामा नये. लहान भावंड किंवा शेजारी यांच्या बाबतीत मिसजजमेंट कधीही करू नका. या काळात स्ट्रगल राहणारच आहे आणि याच्यासाठी एफर्ट सुद्धा घ्यावे लागणार आहेत. पण हे दोन्ही घेतल्यानंतर तुम्हाला यश मिळणार आहे. मात्र अननेसेसरी रिस्क कोणतीही घेऊ नका. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मिसकम्युनिकेशन होऊ देऊ नका. इम्पल्सिव्ह डिसिजन तुम्ही घ्यायचा नाहीये. जर तुम्ही सोशल मीडियावर खूप पोस्ट करत असाल तर या काळात पोस्ट करताना सावधगिरी बाळगा. तिथे राहू आहे. तुम्ही काहीतरी पोस्ट कराल आणि मग त्याचा त्रासच तुम्हाला सहन करावा लागेल. कोणाशीही वाद घालू नका किंवा कोणत्याही अनरिअलिस्टिक इच्छा सुद्धा मनात धरू नका. शततारका नक्षत्रात राहू आल्यानंतर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल. सोशल मीडियावर चांगलं काम करा म्हणजे काळजीपूर्वक पोस्ट करा. त्यामुळे साहजिकच नेटवर्किंग चांगलं राहील. परदेशी जायचंय तुम्हाला आणि विजाचं काम होत नाहीये तर धनिष्ठा नक्षत्रात राहू गेल्यानंतर तुमचं ते काम होईल. एकंदरीत या काळात छोट्या मोठ्या यात्रा होणार आहेत तर त्या अवश्य करा. सोशल मीडियावर सावधानतापूर्वक पोस्ट करा आणि कोणाशीही मिसकम्युनिकेशन होऊ देऊ नका. धनु लग्नाच्या लोकांनी महामृत्युंजय मंत्राची एक माळ रोज अवश्य करावी. वळूया मकर लग्नाकडे. मकर लग्नाच्या द्वितीय स्थानातून राहूचं भ्रमण होणार आहे.
हे कुटुंबाचं स्थान आहे. तुम्हाला अजूनही तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. धनस्थानी राहू असल्यामुळे तुमच्या इन्कममध्ये चांगल्या प्रकाराने वाढ होईल. पैसा मिळवण्याचे नवनवीन मार्ग तुम्ही शोधून काढाल आणि त्यातून सुद्धा तुम्हाला पैसा मिळेल. पण या काळात तुमचं बोलणं थोडंसं तिखट राहील आणि तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावलंही जाऊ शकतं. तर पैसे कमवायच्या नादात नाती गमावू नका. कधी कधी कुटुंबामध्ये वाद होतील, कारण कुटुंबस्थानात राहू आहे. तर ते फार ताणू देऊ नका, वेळीच संपवा. अनएक्सपेक्टेड फायनान्शियल अपॉर्च्युनिटी येतील, तर त्या अवश्य घ्या, फक्त विचारपूर्वक घ्या. आणि तुमचा जर स्वतंत्र व्यवसाय असेल तर तुम्हाला चांगलं एक्सपोजर मिळेल. तुमच्या आयडिया तुम्ही इम्प्लिमेंट कराल आणि त्या सक्सेस होतील आणि त्याच्यामुळे साहजिकच तुमचा बिझनेस वाढेल आणि तुमची प्रगती चांगली होईल, पैसा मिळेल. थोडक्यात काय, कोणत्याही प्रकाराने पैसा मिळाला पाहिजे अशी तुमची इच्छा राहील आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. अगदी तुमच्याकडे असलेली इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कराल. म्हणजे इथे व्याजदर जास्त आहे का किंवा परतावा तिथे जास्त मिळतोय का, मग तिथे पैसे ठेवू. अशा प्रकारे तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही रिशफल सुद्धा कराल. मात्र हे करताना नीट विचारपूर्वक निर्णय घ्या. या काळात तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नवीन इन्व्हेस्टमेंट सुद्धा कराल. उदाहरणार्थ SIP मध्ये, म्युच्युअल फंडामध्ये किंवा तत्सम गोष्टीमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करा. कुटुंब स्थानात राहू. हे स्थान आपल्या खाण्याचं सुद्धा आहे. त्यामुळे आपण काय खातोय याच्याकडे तुम्ही नीट लक्ष ठेवायचंय. पाणी सुद्धा निर्जंतुक करून प्यायचंय. त्यामुळे रस्त्यावर खाणं सध्या टाळा. जेवण सात्विक असणं महत्वाचं आहे. मात्र कधी कधी हा राहू फायनान्शियल अनस्टॅबिलिटी सुद्धा देतो. पैसा कधी मिळतो, कधी अजिबातच मिळत नाही. आणि फायनान्समध्ये चढ उतार राहिले की घरी भांडणं होतात. मग त्याच्यातून समज गैरसमज पसरतात. तर असं होऊ देऊ नका. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना योग्य काळजी घ्या. त्याच्यासाठी चांगल्या ज्योतिषाला आपली कुंडली अवश्य दाखवा. घरात सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे. सतत कम्फर्टच्या मागे लागणं हे सुद्धा टाळा, कारण तुम्हाला एफर्ट्स घ्यायचेच आहेत, त्याच्याशिवाय पैसा मिळणार नाहीये. शततारका नक्षत्रात राहू गेल्यानंतर मात्र तुम्हाला कुटुंबाकडून चांगला सपोर्ट मिळेल. जर गैरसमज झाले असतील तर ते दूर होतील. आणि त्याचबरोबर तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी सुद्धा वाढेल. फायनान्स विषयी इतकं चांगलं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल की तुम्ही एक चांगला फायनान्शियल ऍडवायझर सुद्धा होऊ शकता. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट संबंधी लोकांना मार्गदर्शन करू शकता आणि त्यातूनही तुम्हाला पैसे मिळतील. जेव्हा राहू धनिष्ठा नक्षत्रात जाईल तेव्हा तुम्ही गाडी किंवा प्रॉपर्टीची सुद्धा खरेदी करू शकता. अर्थात घर घेणं तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा करू शकता, कारण त्यातून तुम्हाला पुढे पैसे मिळणारच आहेत. एकंदरीत राहूच्या भ्रमणात पैसा मिळेल, आईकडून मिळेल, सोशल नेटवर्क मधून मिळेल, क्वचित भावंडांकडूनही मिळेल. पण कधी कधी चढ उतार सुद्धा राहतील, हे लक्षात ठेवायचंय. त्याच्यामुळे लिक्विडिटी असणं सुद्धा आवश्यक आहे. मकर लग्नाच्या लोकांनी श्रीकृष्णाची पूजा करावी, तसंच विष्णू सहस्रनाम रोज म्हणावं. वळूया कुंभ लग्नाकडे. तुमच्या राशीतूनच राहूचं भ्रमण होणार आहे. ही राहूची मूलत्रिकोण रास आहे असं मानलं जातं. या काळात तुम्ही खूप इनोव्हेटिव्ह व्हाल, फॉरवर्ड थिंकिंग कराल. या काळात तुम्ही अनेक सोशल कनेक्शन सुद्धा बनवणार आहात आणि या सगळ्याचा फायदा तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला होईल. थोडक्यात काय, स्वतःची प्रगती म्हणजे सेल्फ ग्रोथ करण्याकडे तुमचा कल राहील आणि त्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न कराल. तुम्ही जर टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. बरंच ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल, त्याच्यामुळे लोक तुमच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येतील. थोडक्यात या काळात तुम्ही तुमची इमेज चांगली बनवाल, पैसा मिळवाल, तुम्हाला रेकग्निशन मिळेल. मिळालेला पैसा काही प्रमाणात तुम्ही लोकांना सुद्धा द्याल, त्यांचे आशीर्वादच तुम्हाला मिळतील. तुमचा कॉन्फिडन्स जरी वाढला तरी लग्नी राहू असल्यामुळे थोडंसं इमोशनली डिस्टर्ब तुम्ही होऊ शकता किंवा सेल्फ सेंटर्ड सुद्धा बनू शकता. तुमच्या कुंडलीत सुद्धा राहू चांगला असेल तर या काळात तुम्ही उत्तम पॉलिटिशियन बनू शकता. तुमची चांगली प्रगती होईल. मात्र लग्नातला राहू फिजिकल डिसऑर्डर देतो.
त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र हा राहू तुम्हाला चॅलेंजेस फेस करायला शिकवतो. तुम्ही उत्तम प्रकारे आव्हानांना तोंड द्या. पण कधी कधी तुम्हाला सगळ्यापासून डिटॅच व्हावं असं वाटेल. त्याचं कारण कदाचित इतरांवर सतत शंका घेणं हे सुद्धा होऊ शकतं. कारण या काळात राहू भ्रम आहे ना, प्रत्येक जण खोटं बोलतोय असंच तुम्हाला वाटेल किंवा आपल्यापासून तो लपवतोय असं सतत तुम्हाला वाटत राहील. तर अशा वेळी मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. उगाच कोणावरही संशय घेऊ नका. मात्र शततारका नक्षत्रात राहू गेल्यानंतर तुम्ही असं म्हणाल की मला जे शिकायचं होतं लोकांकडून ते शिकलं आणि आता तुम्ही लोकांवरती शंका सुद्धा घेणार नाही आणि नवीन विचारधारेने तुम्ही पुढे जाल. पुढे धनिष्ठा नक्षत्रात राहू गेल्यानंतर तुम्ही अगदी प्रोफेशनल बनाल आणि उत्तम रीतीने काम कराल. लीडरशिपचा रोल सुद्धा तुम्हाला करावा लागेल आणि त्याच्यामुळे क्वचित सतत बाहेर सुद्धा राहावे लागेल. काळजी काय घ्यायची, खोटं बोलायचं पण नाहीये आणि लोकांबद्दल गैरसमज करून सुद्धा घ्यायचा नाहीये. शंका नाही घ्यायची. थोडक्यात काय, जर तुम्ही बॅलन्स्ड राहाल तर तुम्ही आपली प्रगती करून घ्याल. कुंभ लग्नाच्या लोकांनी सप्तशतीचा पाठ करणं चांगलं राहील. वळूया मीन लग्नाकडे. मीन लग्नाच्या 12व्या स्थानातून राहूचं भ्रमण होणार आहे. या काळात तुम्हाला योग किंवा मेडिटेशन करणं अत्यंत आवश्यक राहणार आहे. तुमच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्यायची आहे. जर तुमच्या कुंडलीतला राहू चांगला असेल आणि राहूची महादशा किंवा अंतर्दशा चालू असेल तर तुम्हाला परदेशी जाण्याचा योग येईल. ही संधी तुम्ही चुकवू नका, कारण त्याच्यातून तुम्हाला चांगला लाभ होईल. मात्र याच्यासाठी तब्येत चांगली ठेवणं मानसिक आणि शारीरिक सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. तुमची इंट्युशन पॉवर वाढेल, पण तुम्हाला आयसोलेशन मध्ये सुद्धा राहावंसं वाटेल. बघा, परदेशी जायची संधी येणार. परदेश हे सुद्धा एक प्रकारचं आयसोलेशनच आहे ना. दिनचर्या नीट ठेवायची. कुठला त्रास झाला तर लगेच डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार करायचे, कारण क्वचित हॉस्पिटलायझेशन सुद्धा होऊ शकतं. तर याची काळजी घ्या. आणि याच्यासाठी जशी काळजी घ्यायची तशी परमेश्वराची भक्ती सुद्धा करायची आहे, चॅरिटी करायची आहे, धर्मादाय काहीतरी खर्च करा. या काळात तुमच्यातले काही हिडन टॅलेंट सुद्धा बाहेर येतील, ते लोकांना कळतील आणि त्याच्यामुळे ते वापरल्यामुळे किंवा ते नॉलेज इतरांच्या उपयोगी आल्यामुळे कंपनीची प्रगती होईल आणि साहजिकच त्यामुळे तुमची सुद्धा प्रगती होईल. या काळात क्वचित तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते किंवा गुप्त शत्रूंपासून सुद्धा थोडासा त्रास होऊ शकतो. तर तिकडे लक्ष द्या. कोणी शत्रू बनतील असं वागूच नका. तुम्हाला काही जुने आजार असतील तर ते डोकं वर काढू शकतात. मग याच्यासाठी त्रास झाला तर लगेच औषधोपचार करा. कोणताही डिसिजन घेताना कन्फ्युजन मध्ये राहू नका, कारण ओव्हर थिंकिंग केलं तर तुमचं कन्फ्युजन अजून वाढेल. त्याच्यापेक्षा तुमचं मन काय सांगतंय ते ऐका. राहू शततारका नक्षत्रात गेल्यानंतर परदेशी जाण्याची संधी आली तर अवश्य घ्या. मात्र त्याच्यासाठी तब्येत चांगली राखा आणि सोबत मेडिटेशन सुद्धा करा. मनात सतत भगवंताचे विचार राहू दे. आणि पुढे राहू धनिष्ठा नक्षत्रात गेल्यानंतर तुमची तिथे इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकते, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही मेडिटेशन किंवा योगा जर इथून शिकून गेलात तर त्याचे क्लास सुद्धा तुम्ही तिथे काढू शकता. एकंदरीत तब्येतीची काळजी, मनाची सुद्धा आणि शरीराची सुद्धा, त्याचबरोबर शांत मन ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मीन लग्नाच्या लोकांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करावा. आता मी सगळ्या लोकांसाठी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी राहूचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे. तत्पूर्वी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आतापर्यंत तुम्ही आपलं चॅनलचं सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. याच्या पुढे मी वास्तुसंबंधी सुद्धा काही व्हिडिओ करणार आहे, कारण तशी विचारणा प्रेक्षकांकडून होत आहे. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की दाबा. आता पाहूया राहूचा उपाय. या काळामध्ये राहूचा मंत्र म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. हा मंत्र काय आहे
तर अर्धकायम महावीर्यम चंद्रादित्य विमर्दनम सिंहिका गर्भसंभूतम तम राहुं प्रणमाम्यहम. या मंत्राची रोज 1 माळ करायची आहे. त्याचबरोबर मी सुरुवातीला सांगितलं की हा सिंहिका मातेचा पुत्र आहे आणि आपल्या मातेकडून त्याला विशेष शक्ती प्राप्त झालेल्या आहेत. तर राहूचा मंत्र करण्यापूर्वी जर तुम्ही सिंहिका मातेचा सुद्धा मंत्र केलात तर त्याने तुम्हाला अजून जास्त फायदा होईल. हा मंत्र काय आहे? ओम नमः सिंहिकायै कालात्मस्वरूपिण्ये छाया माया महासिद्धे मातरौ राहमे नमः. ह्या मंत्राचा सुद्धा 1 माळ जप तुम्ही रोज करायचा आहे. हे दोन्ही मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. तर असा हा बलशाली शक्तिशाली राहू आपल्या सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती करो, आपल्या सगळ्यांच्या मनातले भ्रम गैरसमज दूर होवोत, हीच त्या राहूच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.